तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये पुण्यातील 2, डोंबिवलीमधील 3 आणि पनवेलमधील एकाचा मृत्यू झालेला आहे। तर महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील यामध्ये समावेश आहे। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला। पुण्यातील 2, डोंबिवलीमधील 3 तर पनवेलमधील एकाचा मृत्यू झालेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट या हल्ल्याच्या संदर्भातली आपण पाहतोय। महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अतुल मोने, संजय लेले, दिलीप डिसले, हेमंत जोशी यांचा मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील मृत्यू झालेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत। हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे, पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही। अशा ज्या शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो। देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे। गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।